उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती दुर्दैवी निधन झालं। त्यांच्या निधनानंतर सध्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत। यांचा प्रचार सुरू आहे, पण रत्नागिरीमधल्या गोळप फणसोप या भागातल्या जे शिंदे शिवसेना आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी प्रचार सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी अजित पवार यांना स्तब्ध उभे राहून या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे, आदरांजली वाहण्यात आलेली आहे। बघू शकता की शिवसैनिक आहेत, प्रचाराची सुरुवात या ठिकाणी होणार आहे। मात्र जी घटना झाली ती दुर्दैवी होती। आपल्याच महायुतीमधल्या एका बड्या नेत्याचा या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला। याची जी बोच आहे ती या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याचमुळं एक माणुसकीच्या नात्यानं या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपल्याला विचारून घेऊया। तुषार, काय सांगशील ज्या पद्धतीनं निधन झालं त्याच्यानंतर प्रचार सुरू करण्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे? साहजिकच अजित पवार साहेब हे जरी पक्ष यांचा वेगळा असला तरी या मंत्रिमंडळात आम्ही एकत्र, आमच्या मंत्रिमंडळात एकत्र ते काम करत आहेत। आपल्या राज्यातला एक अभ्यासू नेतृत्व आपण गमावलेलं आहे। एक आकाशातनं तारा निखळल्याप्रमाणे आज हे घटना घडलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि दादांना आज आदरांजली वाहण्यास आम्ही सगळे एकत्र झालेलो आहे आणि असा नेता परत होणे नाही म्हणून दादांना आमच्यातर्फे आदरांजली। नक्कीच या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकांचे पडगम आहेत, सगळीकडे प्रचाराची धूम आहे। असं असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे। यातून वेळात वेळ काढून या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अजितदादांना अनोख्या पद्धतीनं ही भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।